Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण तिखट स्नॅक्स बनवणार आहे। हे सर्व मसाले आहेत, नंतर हे लसूण बारीक वाटलेलं आहे, हे ओवा आहे, जिरं, मीठ आणि तेल, मैद्याचं पीठ आहे। हे छान चाळून घेऊ आपण असं व्यवस्थित, म्हणजे त्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर निघून जाईल। त्यानंतर पीठ व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि मग त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले टाकून जिरं टाकूत आपण आता त्यामध्ये। खूप छान अशी टेस्ट असते। त्यानंतर मग आपण चवीनुसार मीठ टाकू। हे लसूण आहे, नंतर ओवा छान असा क्रश करून टाकायचा आहे, त्यामध्ये छान टेस्ट येते त्यामुळे। त्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे क्रंची होण्यासाठी। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये। नंतर थोडं पाणी टाकून ते हळूहळू मळायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये, नाहीतर खूप पातळ होऊन बसतं ते पीठ। आपल्याला छान असं घट्ट असं मळायचं आहे। खूप छान अशी रेसिपी आहे, चहासोबत वगैरे स्नॅक्स खायला हा खूप छान आहे। असं व्यवस्थित घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप छान असं झालेलं आहे घट्ट। नंतर थोड्या वेळासाठी तेल लावून ते सेट होण्यासाठी ठेवून देऊत आता आपण। एक 5-10 मिनटं ठेवून द्यायचं, छान असं ते सेट होतं। मग नंतर ते काढून झाकून ठेवलेलं होतं, आता ते व्यवस्थित पीठ तिंबायचं आहे। थोडं तेल लावून त्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मळून घेऊन त्याचे वेगवेगळे असे भाग करून मग ते व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण चपातीसारखं लाटून घेऊत। पोळपाटवरती पीठ टाकून त्यावरती मग लाटायचं आहे। पातळ असे लाटायचे आहेत ते। पातळ लाटल्याने खूप असे छान असं क्रंची होतात। व्यवस्थित सर्व बाजूने लाटून घेऊ। आपल्याला असं काही तिखट वगैरे काही खाऊ वाटलं तर हे खूप छान असा स्नॅक्स आहे। सर्वीकडून लाटून घ्यायचं आहे, पातळ असं लाटायचं आहे। आता आपण त्याचे खाप करून घेऊ सुरीने, किंवा आपण जे दिवाळीला फराळ वगैरे करतो, करंज्या वगैरे, शंकरपाळ्या, तर त्याचा जो चम्मच असतो त्याने वगैरे करू शकतो। छान डिझाईन सुद्धा येते त्याने। अशा प्रकारे खाप केलेत, दोन्ही साईडून करून घ्यायचे आहेत खाप। थोडाफार इकडे तिकडे होते, मी पण फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे, मला खूप आवडलं हे। असं मग त्या प्रकारे ताटामध्ये काढून घ्यायचं। हे उरलेले मी आता लाटून घेणार आहे आणि तसेच खाप करून घेणार आहे। झालंय सर्व। आता आपण गॅस पेटू आणि मग त्यावरती कढई ठेवू। तेल टाकून घ्यायचं आहे, आपल्याला तळायचे आहे ते। आता तेल गरम झालंय का नाही चेक करू आपण। गरम असं तेल झालेलं आहे। मी याच्यावरून असं टाकत आहे कारण की असं भाजू नये वगैरे, किंवा काही तेल अंगावरती उडू नये, त्यासाठी मी तसं टाकलेलं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे ते चिटकणार नाहीत। थोडा कलर चेंज होईपर्यंत ते असे हलवून घ्यायचे व्यवस्थित, नाहीतर खालून करपून जातात सर्व। छान असे झालेले आहेत कलर चेंज। आता आपण काढून घेऊ। कोणाकोणाला असे स्नॅक्स आवडतात नक्की सांगा। अशा प्रकारे झालेलं आहे हे करून, आणि खूप छान असं एकदम क्रंची झालेलं आहे मस्तपैकी।
कोणाकोणाला आवडतं असं नक्की कमेंट वगैरे करून सांगा. त्यानंतर हे पॉलिथिनमध्ये भरून ठेवूत आपण, खराब होत नाही खूप